हॅलो नमस्कार. तर मी गेलेले दवाखान्यात. अक्षयने मला दवाखान्यात सोडलेलं आणि तिथून त्यांना मी कामाला जा म्हटलं. औषधं घेतली दवाखान्यातून आणि त्यांनी मला सोडून गेलेत. मग मी घरी चाललेले. जाता जाता बेकरी दिसली. एवढं सारं खायला होतं. म्हटलं आता काय तर खायला घेऊया. भूक लागलेली जाम. ते असले की मला ओरडतात, काय खाऊन देत नाहीत, आजारी पडतेस म्हणून. मग म्हटलं नाही ते नाही येत तर काहीतरी चटका मारून घेऊया. आणि अन्वय पण गेलेला शाळेत. म्हटलं जरा घेऊया. मग पिझ्झा घेतला. दुसरं काय मला सुचतच नाही. मिनी पिझ्झा होता तोच घेतला आणि घेऊन बेकरीतून मी घरी आले. अन्वयला शाळेत सोडायला गेले नाही आज. त्याचे बाबा गेलेले. त्याने मला म्हटलेले तर जरा दिवसभर आराम कर आज, तब्येत बरी नाही, चक्कर मारते तर. आणि आपला आराम काय होतच नाही. कपाट घडी घातलं, त्यांचं सगळं कपडे घडी घातले, आवरलं आणि एक ब्लॉग शूट केला. आणि आता मी ठेवले पाक करायला, लाडू करायचे आहेत. काय झालं, दिवाळीमध्ये मी 1 किलो बुंदी घेतलेली आणि त्यातले अर्धा किलोचेच लाडू केलेले. मग आता हे दुसऱ्या अर्धा किलोचे आता मी पाक करणार आहे आणि लाडू करणार आहे बुंदीचे. तर आता ती तयारी चालू आहे. म्हटलं आता एकच दिवस घरात आहे, नाही तर मग रोजचा दिवस त्यातच जातो. शाळेतच आणण्यात जाण्यात, येण्या जाण्यात दिवस त्यात जातोय. सकाळी मी 11ला बाहेर पडले की मला यायला 4च वाजतात. म्हणजे जरा मी तिथं खेळवते वगैरे. 3-3:30पर्यंत येते आणि तिथनं आले की परत जेवणं वगैरे. तिथनं मग कंटाळतो आणू, मग झोपवायचं वगैरे, त्यातच दिवस जातो. म्हणून मग म्हटलं आज घरात आहे तर सगळं करूया, जे जे ठरवले ते सगळं करूया. म्हणून मग आता मी लाडू करणार आहे. पाक तयार होतच आला आहे. तर पाक काय अजून झालेला नाही आहे. नुसती साखर विरघळल्या उकळी आल्या. पण जो लाडवाला एकतारी पाक लागतोय तो काय अजून झालेला नाही आहे. मग आता वाट बघत बसायचं. असं पाणी उकळत चालले साखरेचं. अर्धा किलो बुंदी आहे तर मी अर्धा किलोच साखर घेतली आणि त्याला 1 ग्लासभर पाणी ओतले. आणि जर तुम्हाला म्हणजे एक बुंदी भरपूर फुलती, मग मी त्या 1 ग्लास पाणी आणि जरासं वर घातले, कारण दिवाळीच्या वेळेस मी जरासं 1 ग्लासला जास्त घातलं होतं. तुम्ही नंतर जरासं गरम करून घालू शकता, काय प्रॉब्लेम नाही. प्रमाण तेवढंच घेतले मी. अर्धा किलो बुंदी आहे तर अर्धा किलोच साखर घेतली. कमी नाही जास्त नाही. मला जास्त गोड आवडत नाहीत, आहे ते नॉर्मल प्रमाण आहे माझ्यासाठी. फक्त पाणी तुम्ही 1च ग्लास घाला अर्धा किलोला. पण माझी बुंदी मागच्या वेळेस भरपूर फुललेली आणि मग उगीच कडक होईल म्हणून मग जरासं जास्त पाणी वाढवले. 1 ग्लासला जास्त पाणी वाढवले. माझ्याकडे काय झाले, भांडी कमी आहेत माझ्याकडे. म्हणून मग मी आता काय करणार, ह्या पातेल्यात आता पाक उकळायला लागला की नाही, मी बुंदी एका परातीत किंवा ताटात वगैरे काढून ठेवणार आणि वरनं पाक त्यात घालणार. कारण माझ्याकडं पातेलं असं मोठं नाही आहे की ज्यात बुंदी व्यवस्थित मिक्स करायला येईल. हे एकच पातेलं आहे जर्मलमध्ये आणि एक आहे ते आमटीचं आहे. ह्याच्या साईजनी छोटा आहे याच्यापेक्षा. कशी दिसते आता मी. पाक काय होत नव्हता म्हणून म्हटलं जरा असं नटापटा करून घेऊया. नटापटा तर झाला. इथं भरपूर मला बेबी हेअर येत आहेत. आधी इथं खूप माझं म्हणजे हे झालेलं नव्हतेच केस, पण आता खूप बेबी हेअर्स येत आहेत. त्यासाठी खूप काय काय करते मी. चला आता पाक झालाय का बघूया तयार, म्हणजे पटकन मला लाडू करायला बरं. तर डाळ फोडून घालते.
आपला पाक तयार झाला आहे आणि माझ्याकडं भांडं नाही आहे की मोठं पातेलं असं नाही आहे लाडू तो पाकात घालून बुंदी हे करायला. म्हणून मी बुंदीच एका परातीत काढून घेतली हातकाडानं आणि त्यात असा पाक हा असा मी गरम गरम ओतणार आहे. थोडा थोडा ओतून बघा लागेल तसा, कारण बुंदी सगळा तो पाक ऑब्झर्व करून घेतात. मी एक वाटीभर फक्त ठेवला बाजूला काढून, बाकी सगळं आता मिक्स करून घेऊया. चमचा घे बाळा, उलट नाही. हे बघ तू झारा घे खायचा. हा तो तेच की उलट न ते हलवायचं रे. हे बघ किती त्या समोर. हा अन्वयला झारा म्हणजे काय कळे ना, चमचा म्हणजे फक्त कळतं. याच्याने मी हलवते. हे लाडू शक्यतो गरम असतानाच बांधा. अन्वय हाताने बांधायचे लाडू, शांत बस. मला काय तर करायचं असलं की नाही अन्वयकडे असं नाही लक्ष द्यायला लागते. त्याचा कारभार बघा, म्हणून काय करायला नको वाटते. तुझा आणि मध्ये मध्ये काय असते खायला करून द्यायला लागले ना अनु. लाडू बांधायच्यात का बघूया. 10 मिनिटं झाकून ठेवूया. मी दिसत नाही. छान म्हणवालेस तू. अरे तू कसं दारू म्हणवालेस ते? असं 2 बोटानं असं गळ्याचं? म्हणजे बोलते एक दारू येतो. एक दारू म्हणलाय तो.